हॅलो नमस्कार. खास मेजवानी विथ रोहिणीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण निघालेलो आहोत सेंटोसा वॉटर पार्क या ठिकाणी. तर मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि समर व्हॅकेशनमध्ये कुठं जायचं म्हटलं तर सगळ्यात आधी आपल्याला वॉटर पार्कमध्ये जावंसं वाटतं, कारण की गरमी खूप असते. तर चला तर मग आता या ठिकाणी आम्ही सेंटोसा वॉटर पार्क प्लस ते रिसॉर्ट पण आहे, तर या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. तर याचा पूर्णपणे ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही तिथं चेक करू शकता. तर या ठिकाणी बघा त्यांचे कॉस्च्युमचे रेंट्स वगैरे त्यांनी दिलेले आहेत. या ठिकाणी 100 रुपये एवढे रेंट आहे त्यांचे, आणि तिकीट जे आहे ते मोठ्यांसाठी 550 रुपीज होतं आणि छोट्या मुलांसाठी 500 असं तिकीट होतं. तर आता तिकीट पण आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही या ठिकाणी आतमध्ये एंट्री केलेली आहे. तर एंट्री केल्याबरोबर या ठिकाणी कॉस्च्यूम चेंज करण्याआधी आम्ही थोडंसं फिरलो आणि कुठे काय आहे वगैरे पाहिलं. तर या ठिकाणी नाश्ता, स्नॅक्स वगैरे, स्नॅक्स सेंटर आहेत 2-3. तर तिथे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे वडापाव, मिसळ, पावभाजी, मिसळपाव, त्यानंतर कोल्ड्रिंक, लस्सी, कोल्ड कॉफी वगैरे बरेचसे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर चाट सेंटर पण आहे, पाणीपुरी वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मिळतात. आणि लंच जर तुम्हाला हवं असेल तर 200 रुपये देऊन, म्हणजे व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही लंच, पण ते तुम्हाला तिकीट बुक करतानाच त्या ठिकाणी लंचची पण तुम्हाला तिथे ऑर्डर द्यावी लागते. तर म्हणजे व्हेज थाळी जर तुम्हाला हवी असेल तर 220 रुपये व्हेज थाळी आहे आणि 250 रुपये नॉनव्हेज थाळी, असे त्यांचे रेट आहेत. आणि जेव्हा आपण तिकीट सुरुवातीलाच घेतो त्याचवेळी आपल्याला त्याचे पण तिकीट बुक करून घ्यायचे आहे, म्हणजे कुपन्स त्याचे पण घ्यायचे आहेत. तर बघा, आता आम्ही एंट्री केलेली आहे आणि आता मध्ये मस्त धमाल चालू आहे. तर हा फिश पॉईंट आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या राईड्स पण आहेत, छोट्या मीडियम हा वॉटर पार्क आहे. खूप अगदी मोठा नाही आहे, खूप छोटा पण नाही. आम्हाला छान वाटलं या ठिकाणी. बाजूलाच एक वेव्ह पूल देखील आहे. त्यानंतर रेन डान्ससाठी पण आहे तिथे बाजूला. तर तुम्ही आता व्लॉग संपूर्ण पहा, तर तुम्हाला कळेल कुठे, म्हणजे कुठले कुठले पॉईंट्स वगैरे आहेत. तर गेल्यानंतर कॉस्च्यूम चेंज करण्यासाठी लेडीज जेंट्स बाजूला व्यवस्थित सोय आहे त्यांची. तर कॉस्च्यूम रेंटवरती पण मिळतात. लेडीजसाठी 100 रुपीज आहे, जेंट्ससाठी 50 रुपीज असे त्यांचे चार्जेस आहेत. आणि लॉकरचे पण 100 रुपीज ते चार्जेस घेतात. आणि काहीतरी डिपॉझिट त्यांनी घेतलेलं, 200 रुपये डिपॉझिट घेतलेलं, 200 का 400 रुपये घेतलं आय गेस, आणि ते वापस देतात आपल्याला नंतर. तर अगदी मीडियम बजेट असं छान वॉटर पार्क आहे. म्हणजे माझ्या मुलांनी तर अगदी मस्त एन्जॉय केलेलं आहे या ठिकाणी. तर फ्रेंड्स, वॉटर पार्कला येताना जर तुमच्याकडे स्विमिंग गॉगल्स असतील किंवा स्विमिंगचे जे ट्यूब्स असतात ते असतील तर ते घेऊन येऊ शकतात. तर आम्ही तर म्हणजे आमच्याकडे घरी होते, पण आम्ही येताना विसरलो ते आणायची. सो इथे आम्ही घेतली. काहीतरी 150 रुपीजला काहीतरी होती ती. त्या स्विमिंग ट्यूब्स वगैरे इथे मिळतात. रेंटनं नाही मिळत, डायरेक्ट तुम्हाला बाय करायला लागतात. आणि बाकी स्विमिंग कॉस्च्युम्स रेंटने मिळतात, आणि तुम्हाला जर डायरेक्ट घ्यायचं असेल तरी तो मिळतो. तर शक्य असेल तर आपण तसं घेऊन यायचं आहे सगळं. तर फ्रेंड्स, मोबाईल सतत पाण्यात भिजण्याची मला भीती वाटत होती. सो मी हा मोबाईल आता लॉकरमध्ये ठेवणार आहे. तर तुम्ही हा व्लॉग आमच्यासोबत मस्त एन्जॉय करा. आणि मोबाईल खूप वेळ मला असं सोबत ठेवता आलं नाही, त्यामुळे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट केलेलं आहे या ठिकाणी. तर तुम्ही हा सेंटोसा वॉटर पार्क आणि रिसॉर्ट हे आहे, तर हे तुम्ही पूर्ण आमच्यासोबत पहा. आणि व्लॉग कसा वाटला नंतर शेवटी कमेंट करून सांगायला विसरू नका. कीप वॉचिंग.